नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. मी 8 आणि 9 जूनला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता आपण व्हिडिओकडे वळूया. आज 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर क्रूडचा भाव कमी झाला आहे आणि दुसरं म्हणजे RBIने सरकारला जो डिव्हिडंड दिला जातो तो 142% जास्त दिला. तर या दोन्हीचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आणि पर्यायाने मार्केटवर याचा दोन्ही गोष्टींचा चांगला परिणाम होईल. तुम्ही म्हणाल RBIने डिव्हिडंड दिला सरकारला, आम्हाला काय करायचं आहे? तर सरकारने आपला घरातला जसा जमा खर्च असतो तसाच सरकारचा जमा खर्च असतो की एवढ्या पैसे गोळा होतील टॅक्सेसमधून, कस्टम ड्युटीमधून, सगळ्यातून, आणि एवढे आपल्याला वर्षाला खर्च करायचे. जर समजा वर्षभरात अडचणी जास्त आल्या तर मग सरकारला ती तूट भरून काढण्यासाठी बॉरोइंग करावं लागतं किंवा अविकसित देशांमध्ये काही विकास करण्यासाठी रस्ते बांधायचे, पूल बांधायचे, रेल्वेमध्ये सुधारणा करायची, या सगळ्यासाठी बॉरोइंग करावं लागतं. आता RBIकडून जे पैसे ठरले होते किंवा जेवढी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा जास्त डिव्हिडंड मिळाल्यामुळे सरकारने एक 50,000 कोटीचं डायव्हेस्टमेंटचं टार्गेट ठेवलं होतं. ते पूर्ण नाही झालं तरी गोंधळ उडणार नाही. दुसरं म्हणजे सरकारला जे बॉरोइंग करावं लागेल ते कमी करावं लागेल पूर्वीपेक्षा. त्यामुळे सरकारची तूट जी आहे ती सरकारची तूट कमी होईल. बॉन्ड यील्ड जे आहे त्याच्यावर परिणाम होईल. काल भारतीय बॉन्ड यील्ड 7च्या खाली आला आहे. रेटिंग अपग्रेडसुद्धा होईल कारण भारताचं सगळी अर्थव्यवस्था सुधारल्यामुळे रेटिंग अपग्रेडला एक वाव मिळेल. RBI 1.02 लाख कोटी एवढा डिव्हिडंड देईल अशी अपेक्षा होती, तर त्या तुलनेत 2.11 लाख कोटी एवढा RBIने डिव्हिडंड दिला आहे. अपेक्षेपेक्षा हा डिव्हिडंड दुप्पट आहे. तर या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोच. आणि आज क्रूडचा भावसुद्धा कमी झाला आहे. 81.40च्या लेवलला क्रूड आलं आहे. त्यामुळे मार्केटच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये NVIDIAचा रिझल्ट खूपच सुंदर आला. त्यांनी गायडन्सही वाढवला. त्यामुळे NVIDIAचा भाव $1,000 पेक्षा जास्त गेला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 686 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी आहे 962 कोटीची. अडाणी एनर्जी 27 मे रोजी QIP वर विचार करणार आहेत. तर कीस्टोन डेव्हलपर्स म्हणजे रुस्तमजी हे 1,000 कोटीचा QIP करणार आहेत, पण QIPचा भाव त्यांनी कमी ठेवला आहे. 682.51 एवढा ठेवला आहे. त्यामुळे कदाचित कीस्टोन मंदीमध्ये जाऊ शकतो.
इंडियाबुल्स रिअल इस्टेट त्यांनी BLU ॲनेक्सचं ॲक्विजिशन पूर्ण केलं आहे. त्याच्यासाठी 1150 कोटी रुपये कॅश दिली आहे. GMM फाउडलर यांचा प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन वाढला आहे. ऑर्डर बॅकलॉग 1689 कोटीचा आहे, पण ऑर्डर इनटेक 14% त्यांचा वाढला आहे. HEGचा रिझल्ट चांगला आला नाही. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं. स्टार सिमेंटचा प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. पेट्रोनेट LNGनी निराशा केली. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू फ्लॅट आहे, मार्जिन वाढलं, पण अपेक्षेच्या मानाने रिझल्ट चांगला आला नाही. धनलक्ष्मी बँक यांचाही रिझल्ट चांगला आला नाही. नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, प्रॉफिट कमी झालं, पण NPAमध्ये सुधारणा दिसते आणि ऑपरेटिंग लॉस 17.44 कोटी. गार्डन रीच शिपबिल्डर्सचा सुरेख रिझल्ट आला. प्रॉफिट दुप्पट झालं, रेव्हेन्यू 69% वाढलं, मार्जिनही वाढलं. रामको सिमेंटचा प्रॉफिट 121 कोटी, रेव्हेन्यू 2673 कोटी, मार्जिन 70 बेसिस पॉईंटने कमी झालं. व्हॉल्यूम वाढले, पण सिमेंटच्या किमती कमी झाल्या. त्यांनी 100 कोटींनी कर्ज कमी केलं आहे. PG इलेक्ट्रोप्लास्ट यांचा रिझल्ट सुंदर आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे आणि त्यांनी स्प्लिट करायचं जाहीर केलं आहे. एका शेअरचं 10 शेअरमध्ये ते स्प्लिट करणार आहेत. न्यू इंडिया ॲश्युरन्स यांचं नेट प्रीमियम अर्निंग वाढलं आहे. टॉरेंट पॉवरचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. ग्लँड फार्माचा रिझल्ट सुरेख आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे. 20 रुपये डिव्हिडंड दिला आहे. नायकाचा रिझल्ट चांगला आला आहे, सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. ज्युबिलंट फूडचा रिझल्ट चांगला आहे, पण त्याच्यामध्ये 170 कोटी अदर इन्कमचा समावेश आहे. पॉवर ग्रीडचा रिझल्ट चांगला आलेला नाही, निराशा झाली आहे. ट्रान्समिशन बिझनेस असतो त्यांचा आणि कन्सल्टिंग बिझनेस असतो. कन्सल्टिंग बिझनेसचा रिझल्ट चांगला आहे आणि ट्रान्समिशन बिझनेसचा रिझल्ट कमजोर आहे. ग्रासिमचा रिझल्ट चांगला आहे. गंधार ऑइल त्यांचा रिझल्ट खराब किंवा कमजोर आहे. मेट्रो ब्रँड्सचा रिझल्ट पुन्हा चांगला आलेला आहे. आता आज कशामध्ये तेजी, कशामध्ये मंदी राहू शकते, शक्यता हे दिलं आहे. तुम्ही मात्र वॉचलिस्टमध्ये ठेवा, कारण गिफ्ट निफ्टी एकच पॉईंट तेजी दाखवत आहे. तर कशामुळे असं ते मात्र कळत नाही आहे. एवढं मार्केट कमजोर चालणे एवढं काहीच आज घडलेलं नाही. उलट सुरुवातीला मार्केट तेजीत उघडेल अशी एक अपेक्षा वाटते. नवनीतचा रिझल्ट तेजी कशात होण्याची शक्यता आहे बघा. नवनीत रिझल्ट चांगला आहे. नायका, ज्युबिलंट फूड, PG इलेक्ट्रोप्लास्ट, इंडिगो पेंट, GMR, स्टेट बँक ऑफ इंडिया, उग्रो कॅपिटल UGRO, गार्डन रीच शिपबिल्डर्स, रतन इंडिया,
ग्रासिम, ग्लँड फार्मा, कॅम्पस, BEL, गॅब्रियल, DB कॉर्प, HUL, क्रूड कमी झालंय म्हणून HPCL, BPCL, नाटको फार्मा, गुजरात पिपावाव, रिझल्ट चांगला आहे यावेळेला, सिप्ला आणि माझगाव डॉक्स. बंदीमध्ये पॉवर ग्रीड, पेट्रोनेट, सन फार्मा, कीस्टोन डेव्हलपर. कीस्टोनचा रिझल्ट चांगला असला तरी ते जे QIP करणार आहे त्या QIPची जी प्राईस ठेवली आहे ती साधारण 62 रुपये कमी ठेवली आहे. अपोलो हॉस्पिटल, टॉरेंट पॉवर, HEG रिझल्ट करावे आणि AU स्मॉल फायनान्स बँक. तर बघूया तरी मार्केटची लहर काय आहे ती. आणि हल्ली मार्केट फारच लहरी झालं आहे. क्षणात रडतं, क्षणात हसतं, लहान मुलांची तुलना केली तर. त्यामुळे आपण जसं सांगतो की माझ्या मुलाला आवडत नाही आणि हटकून त्या दिवशी मूल चापून चोपून खातं तर तुमचीच अब्रू जाते. तशापैकी मार्केट आहे. मार्केट बेभरवशाचं झालं आहे. तर कसं मार्केट चालेल त्याप्रमाणे आपल्याला आपले व्ह्यू बदलायला लागतात. तर सावधगिरीने मार्केट करा. नमस्ते.